40 वर्षापासून आपण हे करत होतो आणि पहिलं मातीवर होतं. नंतर राजेसाहेबांना लक्षात आलं की आता ऑलिम्पिक्स असेल, एशियन गेम्स असतील, ह्याच्यावर जे रेसलिंगचे किंवा नॅशनल लेवलला जातात तेव्हा मॅटवरच्या कुस्त्या सुरू झाल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त स्पर्धा नाही घेतली, त्यांनी मानधन हे पैलवानांना सुरू केलं. त्या काळामध्ये मॅटवरची अशी कारखान्या स्तरावर पहिली स्पर्धा राजेसाहेबांनी सुरू केली. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तर आम्ही एक्सक्लुझिव्हली महिलांच्या कुस्तीसाठी एक दिवस रिझर्व ठेवला आहे. शाहू कारखान्याच्या वतीनं गेली 40 वर्ष भव्य मॅटवरील कुस्तींचं आयोजन केलं जातं आणि याच अनुषंगाने आज आपल्यासोबत आहेत शाहू ग्रुपचे सर्व आदरणीय समजितराजे घाटगे साहेब. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय. साहेब नमस्ते. मी प्रथमतः आपलं स्वागत करतो. काय सांगाल, गेली 40 वर्ष तुम्ही भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचं आयोजन करताय, काय सांगाल? राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज हे कागल घराण्याचे, त्यांनी सर्वप्रथम कुस्तीला कोल्हापूरमध्ये करवीर राज्यामध्ये चालना दिली आणि खासबाग मैदानसारखं जे एक संस्थानच म्हणा बांधून पूर्ण देशाभरली लोक तिथं ट्रेनिंगला यायची. आणि तोच वारसा चालवत त्यांचे नातू स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाटगे साहेबांनी 40 वर्षापूर्वी जेव्हा कारखान्याच्या व्यासपीठावरून त्यांना कुस्तीचं हे कार्यक्रम सुरू केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त स्पर्धा नाही घेतली, त्यांनी मानधन हे पैलवानांना सुरू केलं. आणि तेव्हा मला वाटतं की शाहू कारखाना हा देशामध्ये पहिला कारखाना होता जो मानधन नावाचा एक कन्सेप्ट, की ज्याच्यामुळं जे लोक ट्रेन करतात त्यांना काहीतरी आपण मानधन दिलं पाहिजे आणि तो मानधन मग तुमचं परफॉर्मन्स कसं आहे त्याच्यावर वाढवत गेले. आणि 40 वर्षापासून आपण हे करत होतो आणि पहिलं मातीवर होतं. नंतर राजेसाहेबांना लक्षात आलं की आता ऑलिम्पिक्स असेल, एशियन गेम्स असतील, ह्याच्यावर जे रेसलिंगचे किंवा नॅशनल लेवलला जातात तेव्हा मॅटवरच्या कुस्त्या सुरू झाल्या आहेत. आणि आपल्या मुलांना मातीवर प्रॅक्टिस केल्यानंतर मॅटवर जोपर्यंत ते प्रॅक्टिस करत नाहीत तोपर्यंत आपला विजय मिळू शकत नाही. तर त्या काळामध्ये मॅटवरची अशी कारखान्या स्तरावर पहिली स्पर्धा राजेसाहेबांनी सुरू केली आणि तोच वारसा आपण आज इथं पुढे चालवतोय. आणि माझा प्रयत्न राहील की राजेसाहेबांनी जी टोटल रक्कम मानधनला ठेवली होती ती त्या काळापेक्षा मी प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये वाढ करायचा प्रयत्न करतोय. कारण सगळ्यात महत्त्वाचं की चांगले खेळाडू जे आहेत त्यांना आपण एक व्यासपीठ दिलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं काम चालू आहे. शाहू साखर कारखान्याला पुढील वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. एक सुवर्ण महोत्सवी वर्ष असणारे 2027, त्या अनुषंगाने काय? बरेच कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेले आहेत. शाहू ग्रुपच्या सगळ्या संस्थांनी मिळून आपण तो कार्यक्रम, पॅरेंट बॉडी तीच आहे. आणि आमच्यासाठी हा 50 वर्षाचा प्रवास, आत्तापर्यंत जे मिळवलेले पुरस्कार, याच्याबद्दल एक कमिटी आपण स्थापन केली आहे. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये जे डिटेल प्रोग्राम्स येतील आणि टप्प्यात आपण पूर्ण 1 वर्षभर ते कार्यक्रम कंटिन्यू करणार आहे. आज भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन झालं. पुढील 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. खरं बघायला गेले तर अनेक आपले मल्ल आहेत ते ऑलिम्पिक लेवलला गेलेले आहेत, चमकलेले आहेत. त्या अनुषंगाने काय सांगाल? त्याचबरोबर अनेक मल्लांना आपण शाहू महाराज जसे राजाश्रय देत होते त्याच पद्धतीने त्यांचा खुराक असेल किंवा संपूर्ण त्यांना दत्तक घेतलं जातं आपल्या ग्रुपकडून, काय सांगाल? जसं आपल्याला मी सांगितलं की आपण ते मानधन देतो आणि अशा लोकांना प्रोत्साहन करतो. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तर आम्ही एक्सक्लुझिव्हली महिलांच्या कुस्तीसाठी एक दिवस रिझर्व ठेवला आहे. तो मला वाटतं 26 तारखेला नवोदिता आणि आमचे बंधू वीरेंद्रंच्या मिसेस श्रेया या दोघांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं आहे. आणि मी पण ठरवलं की मला वाटतं काही वर्षापूर्वी मी तो निर्णय घेतला चेअरमन असताना की मुलींना पण त्यामध्ये एंट्री घ्या आणि स्वतंत्र मुलींसाठी एक दिवस ठेवा की ज्याच्यामध्ये ते सगळ्या स्पर्धा आपण ऑर्गनाईज करू शकत होतो. कारण आधी मुलींना एंट्री नव्हती. मी म्हटलं नाही, त्याही ठेवा. आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने 163 एंट्री झालेल्या आहेत. पण लोकांना खात्री आहे की जशी अजून संध्याकाळपर्यंत ती संख्या वाढेल. आणि एक आहे की कुस्ती याला प्रमोट करण्यासाठी शाहू कारखाने नेहमी पुढे पावलं घेतली आहेत आणि त्यांना मानधन असेल, खुराक असेल, यासाठी आपण आणि पावलं घेऊ पुढे. राज्याच्या जर इतिहासात बघायला गेलं तर कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटलं जातं आणि आपल्या ग्रुपच्या वतीनं वर्षातून तब्बल 2 वेळा कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं जाते. राजेसाहेबांच्या काळापासून ही प्रथा चालू आहे, त्याला आम्ही पुढे नेतोय. आणि त्याला आता थोडंसं टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जास्त प्रचार आणि प्रसार आपण कसं करू शकू याचा प्रयत्न आपण करतोय. आणि येत्या काळामध्ये असंच राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं वंशज म्हणून आपल्या सगळ्या जे पैलवान आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही राहू.
एके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर. दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो. दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी. मालनकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व.